So hi friends, welcome to Biostudy with Nikhil YouTube channel. Here we learn biology in simple way. Class 12 Maharashtra State Board न्यू सिलेबस 2020 आपण बघत आहोत. चॅप्टर नंबर 5 ओरिजिन अँड द इव्होल्युशन ऑफ लाईफ पार्ट नंबर 9. याआधी जर पार्ट बघितले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकतात. तर चला सुरू करूया पार्ट नंबर 9. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्यामध्ये इरा आहेत, पिरियड आहे, देन टाइम इपोच आहे, नंतर प्लांट लाईफ, ॲनिमल लाईफ. तेव्हा प्लांट लाईफ कशी होती आणि ॲनिमल लाईफ कशी होती दोन्हीचे सुद्धा आपण इन्फॉर्मेशन या टेबलमध्ये बघणार आहोत. जिओलॉजिकल टाइम स्केल. सो पहिल्यांदा आपण बघूया की इरा आहेत. फर्स्ट इज सेनोझोइक, ओके, देन सेकंड इज मेझोझोइक, देन थर्ड इज पॅलिओझोइक अँड then proterozoic, archaeozoic and azoic. So there are 6 types of era. So era 6 टाईपचे आहेत. त्यानंतर आहे इपोच, त्यानंतर आहे पिरियड. देन सेकंड इज पिरियड. सो फर्स्ट इरा जो आहे तो आहे सेनोझोइक. सेनोझोइकमध्ये 2 पिरियड आहेत. सो फर्स्ट पिरियड आहे क्वाटर्नरी अँड द सेकंड इज टर्चरी. क्वाटर्नरी आणि टर्चरी. सो याच्यामध्ये टाईम आहे मिलियन्स, MY मीन्स मिलियन इयर ॲगो, 0.1 to 0.6 मिलियन इयर्स ॲगो. तेव्हा इपोज कोणता होता तर रिसेंट, त्याला आपण हॅलोसिन असं सुद्धा म्हणतो, हॅलोसिन. सो याच्यामध्ये प्लांट लाईफ कशी होती, अँजिओस्पर्म डेव्हलप झाले होते. अँजिओस्पर्म म्हणजे ज्याच्यामध्ये सीड ह्या आतमध्ये असतात, मीन्स क्लोज सीडेड प्लांट्स तिथे डेव्हलप झाले होते 0.1 to 0.6 मिलियन इयर ॲगो. अँड प्लांट लाईफ कशी, ॲनिमल लाईफ कशी फॉर्म झाली होती तर एज ऑफ मॅमल्स, मॅमरी ग्लँड असणारे ऑर्गॅनिझम तयार झाले होते. देन डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न मॅन, बर्ड्स, fishes and the insect, development of human culture 0.1 to 0.6 million year ago. Then second time period is 0.6 to 2.0 million year ago. तो इपोच होता प्लिओस्टोसिन, ज्यामध्ये इन्क्रीज इन हर्ब्स, हर्ब मीन्स स्मॉल ट्री लाईक असतं, त्याला आपण मराठीत झुडूप असं म्हणतो, त्यांची साईज वाढली. ओके, सो दे आर इन्क्रीज इन, सो देर इज इन्क्रीज इन हर्ब्स. ॲनिमल लाईफमध्ये काय झालं, सो एक्सटिंक्शन ऑफ ग्रेट मॅमल्स, ग्रेट मॅमल्सचं एक्सटिंक्शन झालं. अँड ॲपिअरन्स ऑफ प्रिमिटिव्ह मॅन, आणि प्रिमिटिव्ह मॅन ॲपियर झाला तो 0.6 to 2.0 मिलियन्स इयर ॲगो. ओके, तो क्वाटर्नरी या पिरियडमध्ये. देन सेकंड जो पिरियड आहे तो आहे टर्चरी. सेनोझोइकमध्ये सेकंड आहे टर्चरी. सो टर्चरीमध्ये पहिला आहे प्लिओसिन, इपोच, देन मायोसिन, देन ऑलिगोसिन, इओसिन अँड पॅलिओसिन. सो प्लिओसिनमध्ये काय आहे, हार्ड वुडी प्लांट्स, हार्ड वुडी मीन्स वूड ज्याचा हार्ड आहे असे प्लांट डेव्हलप झाले, दॅट इज क्रोनिफॉल, देन ग्रासलँड्स, ब्रायोफाइट्स अँड द मोनोकॉट्स आर डेव्हलप. हे झाले प्लांट लाईफमध्ये. आणि ॲनिमलमध्ये काय झालं तर इमर्जन्सी ऑर ओरिजिन ऑफ मॅनची ओरिजिन झाली. देन द इव्होल्युशन ऑफ रुमिनंट्स, देन हॉर्स अँड कॅमल अँड इलिफंट्स आर डेव्हलप. देन मायोसिन या इपोचमध्ये काय झालं तर देर इज अबंडन्स ऑफ डेसिडियस ट्री. डेसिडियस मीन्स पानझड होणारे प्लांट्स ते डेव्हलप झाले. डेसिडियस आणि एव्हरग्रीन 2 प्रकारचे प्लांट असतात, डेसिडियस आणि एव्हरग्रीन. एव्हरग्रीन प्लांट्स मीन्स सदाहरित वृक्ष, आणि डेसिडियसमध्ये पानझड होणारे वृक्ष तिथे डेव्हलप झाले. देन ॲनिमलमध्ये काय झालं, फॉर्मेशन ऑफ फर्स्ट मॅन, एप लाईक मॅन जो होता फर्स्ट मॅन फॉर्म झाला. देन ॲडॅप्टिव्ह रेडिएशन ऑर स्प्रेड ऑफ मॅमल्सचं स्प्रेड झालं. ओके, देन नेक्स्ट इज ऑलिगोसिन. सेनोझोइकमध्ये, टर्चरीमध्ये इपोच आहे ऑलिगोसिन. त्याच्यामध्ये काय झालं, राईज ऑफ मोनोकॉट अँड फ्लावरिंग प्लांट्स आणि मोनोकॉट मीन्स 1 कॉटिडॉन असणारे फक्त, जसं की राईस आहे, सो 1 कॉटिडॉन इज देअर अँड फ्लावरिंग प्लांट्स डेव्हलप झाले. आणि ॲनिमलमध्ये काय झालं, एक्सटिंक्शन ऑफ आर्चेइक मॅमल्स, त्यांचं एक्सटिंक्शन झालं. देन ॲपिअरन्स ऑफ एप्स, मंकी, देन टर्टल्स, क्रोकोडाईल्स अटेंड डेव्हलपमेंट, यांची डेव्हलपमेंट झाली. ओके, देन इओसिनमध्ये डेव्हलपमेंट ऑफ अँजिओस्पर्म इन प्लांट अँड द डायव्हर्सिफिकेशन ऑफ प्लॅसेंटल मॅमल्सचं डायव्हर्सिफिकेशन झालं, मीन्स डिफरंट याच्यामध्ये ते डिवाइड झाले. अँड द मॉडर्न बर्ड्स सुद्धा तिथे फॉर्म झाले. ओके, देन ते पॅलिओसिनमध्ये मॉडर्नायझेशन इन फ्लॉवरिंग प्लांट्स हे मॉडिफाईड झाले. देन अरायवल ऑफ द अर्ली ऑर द फर्स्ट प्रायमेट्स, राईज ऑफ प्लॅसेंटल ॲनिमेशन, प्लॅसेंटल मॅमल्स, प्लॅसेंटा असणारे मॅमल्स तिथे डेव्हलप झाले. ओके, देन सेकंड इज द मेझोझोइक. याच्यामध्ये 3 आहेत. फर्स्ट इज क्रेटॅसियस, ज्युरॅसिक आणि ट्रायासिक. सो these are the period. First is era, then period, and then epoch. Okay,
So this is million year ago time. So 65 to 135 million year ago. So plant मध्ये काय झालं, so decline of ferns and phenopsida, that is horse tail त्याला आपण phenopsida म्हणतो. त्या प्लांटला तो हॉर्स टेल मीन्स हॉर्सच्या टेल सारखा अपीअरन्स असतो, त्याला म्हणून आपण हॉर्स टेल असं म्हणतो. अँड द जिम्नोस्पर्म इज क्लोज सीडेड. ओके, गिंकोज, देन नेटल्स अँड फर्स्ट अपीअरन्स ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट फर्स्ट अपीअर झाले, त्यालाच आपण म्हणतो फिनोरोगॅम्स. ओके, देन ॲनिमलमध्ये काय झालं, एक्सटेन्शन ऑफ डायनासोर, देन टूथ बर्ड्स, देन अपीअरन्स ऑफ द प्लॅसेंटल मॅमल्स अँड द फर्स्ट मॉडर्न बर्ड. ओके, दे ज्युरॅसिकमध्ये काय झालं, ओरिजिन ऑफ अँजिओस्पर्म, डॉमिनन्स ऑफ द लायकोपोडा, फॉन्स, कोनिफर्स अँड द कायकॅट्स. आणि ॲनिमलमध्ये काय झालं तर एज ऑफ रेप्टाईल्स फॉर्म झाले, डायनॉसर्स आर डॉमिनंट, अपीअरन्स ऑफ द टूथ बर्ड, आर्चोरोपिटेरिक्स जसं की आपण कनेक्टिंगली बघितलं होतं. देन राईज ऑफ मार्शिपियल्स राईज झाले. ओके, देन ट्रायसिकमध्ये काय झालं सर, डॉमिनन्स ऑफ जिम्नोस्पर्म, एक्सटेन्शन ऑफ द सीड फंड्स. अँड ॲनिमलमध्ये appearance and the rise of dinosaurs, extinction of primitive amphibians means the animals which are live in water as well as on land, त्याला आपण amphibian असं म्हणतो. Then diversification of the reptiles, rise of the oviparous mammals and Therapsida, diversification of flies. Then नेक्स्ट जो इरा आहे तो आहे पॅलिओझोइक इरा. सो पॅलिओझोइक इरामध्ये काय इपोच आहेत. सो पॅलिओझोइकमध्ये पिरियड आहेत. फर्स्ट इज पर्मियम, देन कार्बोनिफेरस, डिओनियन, देन सुलोरियन, ऑर्डोव्हिसियन अँड द लास्ट इज कॅम्ब्रियन. सो अशा प्रकारे दिज आर दी टाइम पिरियड. ओके, अँड पॅलिओझोइक काय आहे, इरा आहे. सो दिस इज टाइम मिलियन्स इयर ॲगो. देन याच्यामध्ये आपल्याला प्लांटमध्ये कोणकोणते बदल झाले ते आहेत, आणि याच्यामध्ये ॲनिमल्समध्ये कोणकोणते बदल झाले ते आहेत. सो ओरिजिन ऑफ द कोनिफर्स, डिक्लाइन ऑफ द लायकोपोडा, देन अबंडन्स ऑफ द फर्न्स, देन सायकॅड्स अँड द कोनिफर्स. सो डेव्हलपमेंट ऑफ द डायव्हर्स टेरिडोफाइट्स, ज्याच्यामध्ये कार्बोनिफेरसमध्ये झाले टेरिडोफाइट्स. ओके, मॉसेस अँड द जिम्नोस्पर्म, एज ऑफ द फर्न्स, कोल फॉरेस्ट, डिफरंट फंगल ग्रुप्स आर डेव्हलप. हे झाले प्लांटमध्ये. ॲनिमलमध्ये राईज ऑफ मॉडर्न इन्सेक्ट, द डिसअपिअरन्स ऑफ द ट्रिलोबिट्स, appearance of the mammals like reptiles. Okay, then decline of the amphibian decline झाले. Okay, then in Devonian, appearance of the first progymnospermic formation of forest झालं. then wood decaying fungi, जी फंजाई अशी वूडला डिके करत होती ती फंगाई डेव्हलप झाली. then chytrids and the origin of the bryophytes ओरिजिन झाले. ॲनिमलमध्ये डायव्हर्सिफिकेशन ऑफ फिशेस, इव्हॉल्युशन ऑफ amphibians, appearance of the amniotes. ओके, देन सिलोरियनमध्ये काय झालं तर सिलोरियनमध्ये appearance of lycopods and the ferns, dominance of algae and the ascomycetes fungi ही डेव्हलप झाली. देन ॲनिमलमध्ये फर्स्ट appearance of टेरेस्ट्रियल ॲनिमल्स अँड द विंगलेस इन्सेक्ट, असे इन्सेक्ट ज्याच्यामध्ये विंग्स नाही हो, विंगलेस इन्सेक्ट अँड द जॉ फिश जॉ असलेली फिश डेव्हलप झाली. ओके, देन ऑर्डोव्हिसियनमध्ये अपीरन्स ऑफ द फर्स्ट सीडलेस व्हॉस्क्युलर प्लांट, सीडलेस आणि व्हॉस्क्युलर प्लांट. व्हॉस्क्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये फोइलम आणि झायलम आहेत, मीन्स कंडक्टिंग सिस्टीम आहे. देन अबंडंट ॲल्गी तिथं डेव्हलप झाली. देन ॲनिमलमध्ये काय झालं, अबंडन्स ऑफ द डायव्हर्स इनव्हर्टिब्रेट, अपीरन्स ऑफ द फर्स्ट वर्टिब्रेट jawless fish, then appearance of the coral giant and the cephalopods like the Neurotilus. Okay, then Cambrian मध्ये so rhinia like plant and all types of marine algae develop झाली. then abundance or the age of trilobites, then diversification of the invertebrate phyla. Okay, so then next is Proterozoic era. याच्यामध्ये 100 and 1600 मिलियन्स इयर ॲगो. देन याच्यामध्ये काय झालं, ट्रॅचोफाईट ॲन्सेस्टर, देन क्लोरोफाईट ॲन्सेस्टर अँड द बॅक्टेरियल सिंगल सेल्ड प्रोटेस्टा अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी, त्याला आपण सायनोबॅक्टेरिया असं सुद्धा म्हणतो, ती डेव्हलप झाली. आणि ॲनिमलमध्ये प्रिमेटिव्ह फ्लॅटवर्म्स, प्लॅटिहेल्मिंथिस जो फायलामध्ये त्यामधले फ्लॅटवर्म्स, देन ॲनिलीड्स, स्पॉन्जेस,
coleonterates and the primitive metazoans, scanty fossils of the prokaryotes. Then the next is Archaeozoic era. त्याच्यामध्ये नो फॉसिल्स रेकॉर्ड, याच्यामध्ये फॉसिल्स रेकॉर्ड नाही आहे. अँड ओरिजिन ऑफ द लाईफ अँड द सिम्पल युनिसेलर फॉर्म लाईक द व्हायरसेस अँड बॅक्टेरिया अँड अल्जी. इन अझॉइकमध्ये नो लाईफ इन ॲनिमल. इन ॲनिमल अब्सेन्स ऑफ लिव्हिंग बिंग्स अँड केमिकल इव्हॉल्युशन फॉर्मेशन ऑफ अर्थ. ही पहिल्यांदा होतं अझॉइक. ओके, वर डेव्हलपमेंट होत गेली. सो ओके, सो दिस अबाउट द जिओलॉजिकल टाइम स्केल. सो द जिओलॉजिकल टाइम स्केल जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक हवी असेल तर प्लीज कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, त्याची शॉर्ट ट्रिक्स नक्कीच तुम्हाला देईल. सो थँक्स फॉर वॉचिंग बायो स्टडी विथ निखिल यूट्यूब चॅनल. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. थँक्यू सो मच.